नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आजची आपली आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी आहे उपवासाचा डोसा। हे डोसे मस्त जाळीदार आणि झटपट असे तयार होतात। रेसिपी खूप साऱ्या टिप्स सहित तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। घरातल्या साहित्यात बनवत आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या मस्त उपवास स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे जाळीदार डोसे बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर भगर आणि त्याच वाटीनं बरोबर पाव वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून 2 ते 2.5 तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। प्रमाण लक्षात ठेवा, एक वाटी भगरसाठी मी बरोबर पाव वाटी साबुदाणा घेतलाय। 2 ते 2.5 तास साबुदाणा आणि भगर चांगली भिजली आहे। अशा पद्धतीने अगदी मऊ अशी झालेली आहे। हवं तर तुम्ही हे रात्रभर देखील भिजत ठेवू शकता। तर आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय। आता हे भगर आणि वरई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाहीये। मी व्यवस्थित निथळून घेतेय। आता यामध्ये आपल्याला घालायचंय बरोबर अर्धी वाटी फ्रेश असं दही। दही घालताना लक्षात ठेवा ते फ्रेश असं वापरायचं, म्हणजे डोशांना आंबट वास येत नाही। आपण यामध्ये दही घातले त्यामुळे बिलकुल पाणी घालायची गरज नाही आणि झाकण लावून मिक्सरला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने इथं बघू शकता छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं डोशांचं बॅटर तयार होतं। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनिटासाठी हे फक्त आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचंय। 5 मिनिटं आपलं डोशांचं पीठ भिजतंय तोपर्यंत तुम्हाला पटकन उपवासाची चटणी बनवायची कशी ते दाखवते। तर इथं मी सुकं खोबरं घेतलंय थोडंसं आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, लिंबू घेतलंय आणि मिरची घेतली आहे। खोबरं तुम्ही सुकं किंवा ओलं कुठलंही वापरा किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल। आता हे नुसतं खोबरं आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचंय। खोबरं मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घालते, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचंय, अर्ध लिंबू पिळायचं आणि थोडीशी साखर घालायची आणि पाणी घालून याची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता अगदी 2च मिनिटात मस्त अशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे। छान आंबट गोड चव येते। तुम्ही जर उपवासासाठी जिरं खात असाल तर थोडंसं साजूक तूप कडकडीत गरम करायचं, त्यावरती जिरं घालायचं, छान फुलू द्यायचं आणि मग ती फोडणी या चटणीवरती घालायची। तर आपली मस्त अशी उपवासाची चटणी बनवून झाली आहे। 5 ते 7 मिनिटात थोडंसं डोशाचं बॅटरही फुलून आलंय। आता डोसे करण्याच्या आधी आपल्याला हे कमीत कमी 5 मिनिटं तरी अशा पद्धतीनं एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीनं मी एकसारखं हे एकाच डायरेक्शनमध्ये फेटत आहे। याच्यामुळे काय होतं की डोशांना जाळी छान पडते आणि यामध्ये आपल्याला बिलकुल इनो किंवा सोडा काहीही घालावं लागत नाही। तर अशा पद्धतीनं हे बॅटर मी चांगलं 5 मिनिटं एकसारखं फेटून घेतलंय। मस्त फ्लफी असं हे बॅटर तयार झालंय। आता लगेचच आपल्याला डोसे करायला घ्यायचेत। गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलाय। कुठलाही डोसा बनवताना लक्षात ठेवा अशा पद्धतीनं वरून थोडंसं तेल घालायचं आणि लगेचच थोडंसं मिठाचं पाणी शिंपडायचं आणि तवा छान कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि मगच याच्यावरती डोसा घालायचा। ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, तुमचा कुठलाही डोसा बिलकुल तुटणार नाही। तर तवा चांगला स्वच्छ करून घेतलाय आणि यावरती अशा पद्धतीनं डोसा घालायचा आहे। गॅसची फ्लेम डोसा करताना लो ठेवायची। बघू शकता अगदी मस्त असा आपला डोसा घालून झालेला आहे। पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे याला मस्त जाळी देखील पडते आणि आता मध्यम आचेवर हा डोसा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजून घ्यायचा। बघू शकता मस्त जाळी पडली आहे। तर इथं एका बाजूने भाजून झालाय, आता लगेचच पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया। तर इथं बघू शकता मस्त असा डोशाला रंग आलाय। दुसऱ्या बाजूनेही छान आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीनं मी फटाफट असे सगळे डोसे आता बनवून घेणार आहे। तर दोन्ही बाजूने हा डोसा छान असा भाजून झालाय, लगेचच काढून घेऊया। तर हे डोसे बनवताना तव्याला बिलकुल चिकटत नाहीत किंवा तुटतही नाहीत। तर इथं मस्त असे आपले सगळे डोसे बनवून तयार झालेले आहेत। मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही घरातील वयोवृद्धांना देखील हे खायला देऊ शकता। मस्त अशी आंबट गोड आपली उपवासाची चटणी देखील बनवून तयार आहे। लगेचच हे डोसे आपण सर्व करूया। एकदा या पद्धतीनं हे उपवासाचे डोसे नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।